आम्हाला दुष्काळात 13वा महिना असताना पिझ्झाचा मोह काय आवरत नव्हता. मग केला जरा पिझ्झा ऑर्डर. पिझ्झा आल्यावर जरा म्हणलं पिझ्झा तर आलाय पण काहीतरी आता रिफंड घेतलं पाहिजे. मग अनिकेत भाऊ आमच्याकडे ऑल इंडिया रिफंड सर्व्हिसेसने डायरेक्ट सांगितलं पिझ्झा जळालाय म्हणून. जबरदस्त रिफंड घेतला. चीटिंग करता है तू. झोपलो मग त्यानंतर सकाळी उठलो. 8 डिसेंबर मध्ये आमचं पेपर यायला लयच लोड आहे. असो काय विषय नाही. थोडा अभ्यास केला, वाचलं बिचलं मस्त. त्यानंतर म्हणलं जरा लंच मध्ये म्हणलं जरा आता फिश घेऊन येऊ. बायकोला विचारलं. मालकीन बाईला म्हणलं कसलं फिश आणू. मालकीन बाईला काय आता सरकार त्यांचे पण पैसे आमचं चाललेत. आईला मग गेलो, घेतली चावी, घेतली आपली धन्नो. धन्नोवर बसून लगेच दाबात फिश आणायला. फिश आणायला गेलो की बघितलं यायला मस्त पापलेट आहे, सुरमई, काय ट्विन फिश आहे. बरेच फिश होते, प्रॉन्स होते. आपली मस्त चिलापी बी होती. आपल्याला तर चिलापीच लय आवडते भाऊ. चिलापी घेतली मस्त, तिथून निघालो. तिथून निघालो की लोकांना तर आहे घालून लाडवच यायचं नसतंय काय. काळ्या गाडीला तर मोकळा अडवालाय आम्हाला. आलो माघारी घरी. घरी आल्याच्या नंतर मग जरा बायकोने मस्त रवा फ्राय करून दिला. रवा फ्राय भलताच टॉपचा झालता. याला लोक मोकारच म्हणत होती. लव्ह मॅरेज केल्यावर जेवाय भेटत नाही. त्याच्यानंतर अनिकेत भाऊने आज मस्त बेल आणि कोकोला धुवून काढलं. दोघांचं लग्नच लावून टाकू. प्री वर्कआउट म्हणून घेतली. कॉफीत आम्ही गुळ टाकतो दाबात आणि गुळन सॉल्टन मस्त लेमन ज्यूस टाकला की त्याच्या आईला किती बी एनर्जी येते. थोडा जरा व्हिडिओ बघितला आपला. रोज घेतली गाडी, गेलो जिमला गेलो मस्त. मध्ये एकदम भोसरीमध्ये जिम आहे. 1200 रुपयात काय पाहिजे अजून. जिमन, स्विमिंग पूलन, स्टीमन बिमन किती बी माझ्या. मग आल्या तर तुम्हाला जिम दाखवतो. बघा जिम कस काय आमची. स्टीमचं इकडं नियोजन आहे. त्यानंतर शूज बीज घातला टकाटक मध्ये आपण. शूज बीज घालून थोडा वॉर्मअप केला. वॉर्मअप घेऊन जरा पहिला सेट म्हणला आता बारबेल प्रेस घ्यावा. बारबेल प्रेस घेतला. बारबेल प्रेस झाल्यावर प्रेस घेतला. शोल्डर प्रेस झाल्यावर केबल फ्लायस घेतला. केबल फ्लायस घेतल्यानंतर अनिकेत भाऊ बी आता जरा जिम शिकतोय. मारला मस्त नाही अनिकेतने. तर घ्यावा म्हणलं फोर आर्मला वर्कआउट. त्याला जास्त वेट लावलं ते हाताला जरा इंजुरी झाली. मग शेवटी 50 पुशअप मारून आपलं एंड केला.